नमस्कार मंडळी, मावळ माती या यूट्यूबवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. नायगाव मावळ येथील अक्षय चोपडे यांच्या ब्रेक फेल बारूद या बैलाविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत. तरी चला पाहूया अक्षय चोपडे यांचा ब्रेक फेल बारूद. मित्रांनो, मावळ मुळशीमध्ये सेकंदाचा घाट चालतो, तरी आपण सेकंदाच्या घाटावरील काही बैलांच्या मुलाखती घेत आहोत. तरी आपण अशाच एका बैलाची मुलाखत आपणास पाहावयास मिळणार आहे. तरी चला माझ्याबरोबर मावळ माती यूट्यूबवर. नमस्कार दादा, नमस्कार. नाव सांगा तुमचं. अक्षय चोपडे, नायगाव. नायगाव. बैलाचं नाव काय? ब्रेक फेल बारूद. दादा तुमचं नाव सांगा. सोमनाथ चोपडे. चोपडे. तुम्ही पण ह्याच ग्रुपमध्ये? हो, याच ग्रुपमध्ये. अच्छा. दादा, आज बैल कांबरे मावळ या बैलगाडा शर्यत घाटावर आणलात. आज बैलाचं कुणाबरोबर पेहरा होता? आजचा पेरा दालेवाडीतील पाखऱ्या व्हायला संघ होता. पाखऱ्याबरोबर. हां, ही गाडी 12.70 मिली आता पहिल्याच झाली. अच्छा. कुणाचं नियोजन होतं? नियोजन सरपंच बाबाजी चोपडे आणि आमचे सगळे जीवलग मित्र परिवार आहे. अच्छा. दादा, हा बैल म्हणजे कुठल्या जातीमध्ये येतो? हा सलगरी म्हैसुरी. म्हैसूरमध्ये येतो. कारण की बैल म्हणजे छोटा दिसतो. बैलाचं सध्या वय काय? त्याने आताशी 2 दात लावलेले. 2 दात लावले. बारीक. हां, अच्छा. कुठली खरेदी? ही खरेदी नाशिकमधली आहे. नाशिक. नाशिकमधून. हो. आपल्या बैलपोळ्याच्या निमित्ताने याची खरेदी झाली होती. मावळ तालुक्यात सगळ्यात विक्रमी खरेदी झाली होती. त्या टायमिंगला 5 लाख रुपयाची रोख रक्कम 5 लाखाची झाली होती. हा बैल जेव्हापासून गोट्यावर आला आहे तेव्हापासून आतापर्यंत आपण 5च घाट त्याला पळवला आहे. तर 5 घाटात त्याने 3 वेळा आपल्याला गुलाल दिला आहे. अच्छा. बैलाची म्हणजे ह्या बैलाचं नियोजन आणि घरचं नियोजन असं हे दोन्ही तुम्हीच बघता? हो. आमचे सर्व सरपंच बाबाजी चोपडे आणि महाराष्ट्र नाग्या फॅन्स क्लबचे सर्व आमचा जीवलग परिवार आहे. त्या परिवारातील सगळे आमचे सर्व मित्रपरिवाराचं नियोजन करतात. अच्छा. हा घरी अजून किती बैल आहे? घरी अजून 2 बैल आहेत. 2 बैल शर्यतीची? हो, शर्यतीची. हा बैल म्हणजे काय पाहून घेतला तुम्ही? हा बैल बारीक असताना आपण त्याला 4 बैलीमध्ये पहिलं पळवत होतो, परंतु तो 4 बैलीमध्ये कमी झाला. त्यानंतर आपण छकडीला ट्राय केला. तो छकडीला 1 नंबरच्या बैलाला चांगला पळाला त्याच्याबरोबर, म्हणून आपण छकडीला घेतला. तर त्याने पहिल्याच घाटात पहिलाच गुलाल दिला. तेव्हापासून आपण त्याला छकडीतच आणतोय. आपल्याकडं सेकंदाच्या घाटावर अजून कुठल्या कुठल्या घाटावर पळतो? बिनजोड? बिनजोडला अजूनपर्यंत आपण एकही त्याची बिनजोड घेतली नाही, कारण आत्ताच त्याची आणि त्याचा जीव जरा बारीक आहे. थोडक्यात वासरू आहे. आत्ताशी 2 दात लावले त्याने. अच्छा. गटाला वगैरे पळवलं का? नाही, अजून नाही पळवला. एकदा त्याचा गटाला पळवला होता आपण. तिथं सुद्धा त्यांनी 2 नंबरला ती गाडी झाली होती घाटाला, परंतु त्याच्यानंतर आपण घाटाला पण नाही पळवला, फक्त छकडीला आणतो. अच्छा. मावळमधील कुठल्या टॉपच्या बैलांबरोबर पळाला? MG 46 बरोबर लक्षाबरोबर आपण पळवलेलं आहे. त्याच्यानंतर ओम साई बैलगाडा संघटनेचा नाग्या त्याच्याबरोबर देखील त्याचा पेहरा झालेला आहे. त्याच्यानंतरचा बाबूराव वायकर यांचा ताज देखील त्याच्यासोबत देखील पळालेला आहे. नामदेव भाऊ कोंडे यांच्या लक्षसोबत देखील पळालेला आहे. आतापर्यंत त्याची पेरे झाले ते सगळे चांगल्याच बैलांबरोबर पेरे झालेत, आणि त्या सगळ्याच त्या 5ही घाटांमध्ये त्याने आतापर्यंतच्या 5 घाटापैकी 3 घाटात आम्हाला गुलाल दिला आहे. अच्छा. ह्या वर्षाचा किंवा मागच्या वर्षात सगळ्यात तुमच्या आठवणीतला मोठा गुलाल कुठला? त्याला आपण गोट्यावरती आणला आणि उर्षातला पहिलाच घाट जो ओम साई बैलगाडा संघटनेचा नाग्या. चालू वर्षाचा का गेल्या वर्षाचा? चालू वर्षाचा अच्छा, बैल बोला. आपल्याकडे आता आणलाय. बोला. आणि पहिलाच गुलाल त्याने उर्षामध्ये दिला आपल्याला. अच्छा. वृक्षाला पहिला गुलाल. हो. याच्या अगोदरचा अजून कुठला गुलाल तिकडे वगैरे पहिला धावत होता का बैल तिकडे? तो 4 बैलीमध्ये पळवत होतो आपण. अच्छा. तिकडे गुलाल आहे? कांड्यावरती पळवत होतो. हो, कांड्यावरती त्याला पळवलेल्या त्या आतापर्यंत दुसऱ्या बाऱ्या झाल्या त्या, परंतु आपण डायरेक्ट छकडीला इकडे त्याला तयार केला, आणि इकडे आल्यापासून आपण फक्त छकडीलाच पळवतो त्याला. अच्छा. बैलाचा आजचा पेहरा कोणाबरोबर? आजचा पेहरा आपला मावळ तालुक्याला आमचे मित्र आहेत दालेवाडीचे, त्यांचा बैल आहे पाखऱ्या, त्याच्याबरोबर आजचं नियोजन झालं होतं. अच्छा.
आपल्या मावळ आणि मावळच्या बाहेर कुठल्या टॉपचा अजून कुठल्या कुठल्या बैलांबरोबर धावला? अजूनपर्यंत त्याला आता त्या दिवशी नाशिकला बोलवलं होतं, परंतु आपण आपल्या काही वैयक्तिक कारणास्तव नाही नेली गाडी. परंतु नक्कीच त्याचा इथून पुढचा फेरा चांगल्या बैलावर असून बाहेर. याचं रोजचं शेड्यूल कसं असते? रोजचं शेड्यूल त्याला रोज गरम पाणी आंघोळ असते सकाळची. पहाटेचं 12 जातीचं धान्याचा प्रकार आहे त्याला खायला. अच्छा. व्यायाम वगैरे कसा? कमीत कमी 3 दिवसातून तो 2 ते 2.5 किलोमीटर आपण चालवतो त्याला सकाळी. ह्याला म्हणजे किती दिवसातून शर्यतीला पळवता? ज्या दिवशी घाटाचा पुकार आता कंटिन्यू मावळ तालुक्यात 2 दिवसाआड घाट या ठिकाणी चालू आहेत, त्याच्यामुळं कंटिन्यू घाट चालूच असतात. 1 दिवसाआड म्हणलं तरी काय चालेल. तुम्ही 1 दिवस आड पळवता का? हो, 100%. पण ते बैलाच्या दृष्टीने बरोबर आहे का? बैलाच्या दृष्टीने बरोबर नाही आहे, परंतु आता घाट आहे आणि प्रत्येकजण एक आपल्या नावासाठी आणि बैलाच्या नावासाठी देखील या ठिकाणी येतो. त्याच्यामुळं आपण त्या गोष्टीला जास्त प्राधान्य देतो. एक शेतकरी असल्यामुळे तो काही माणूस फक्त नावाला हे झालेला असतो. आपला बैल आणि बैलाच्या मालकाचं नाव मोठं करायला तो त्याच्यासाठी आपण या शर्यती करतोच. बरं, तुम्हाला आत्ता म्हणजे महाराष्ट्रामध्ये बैलगाडी शर्यत खूपच ट्रेंडिंगला आहे. हो. ह्या शर्यतीविषयी तुमचं मत काय? म्हणजे शर्यत क्षेत्र योग्य की अयोग्य, किंवा शेतकरीच्या दृष्टीने काय, म्हणजे काय तुमचं काय मत आहे? काय चालू तरुण सहकाऱ्यांना बाहेरचा दुसरा नाद लागण्यापेक्षा शेतकऱ्याचा आनंद जोपासणारा खेळ हा आणि मर्दानी खेळ आहे. त्याच्यामुळं हा खेळ कधीही चांगलाच. बाकीच्या वाईट व्यसनांना आरी जाण्यापेक्षा बैलगाडा क्षेत्र हे कधीही चांगलं. त्याच्यामुळं बैलगाडी क्षेत्र हे सगळ्यांना आवडती पण आहे आणि इथून पुढच्या भविष्यात तरुणांनी देखील याला जोपासलाच पाहिजे आणि हा खेळ मोठा केला पाहिजे. तुमची आता या वासाकडून तुमची पुढं काय अपेक्षा आहे? वासराकडून आमची भरपूर अपेक्षा आहे. आमची अपेक्षा अशी की आत्तापर्यंत आपल्याकडे आलेला 5च गाड झाला आहे बैलाचा, परंतु अजून सीझन चालू झाला आहे आताशी. आमची अशी अपेक्षा आहे की आता चालू असून बैलाकडून पहिली गाडी झाली पाहिजे, एवढी अपेक्षा आहे त्याच्याकडून पहिल्या घाटापासून. दादा, तुम्ही कांबरे मावळ या बैलगाडी शर्यत घाटावर मावळ मातेला छोटीशी बाईट दिली. तुमच्या ग्रुपचा आणि तुमचा आभारी आहे. धन्यवाद. मावळ माते यूट्यूब. आपणास व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओस लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.